सांगली येथील री नंबर 23 जुना सिटी सर्वे नंबर 269/2 चा सिटी सर्वे लवकरच। माजी नगरसेवक ठोकळे व नागरिकांचा 15 वर्षाचा संघर्ष। सांगली येथील नवीन वसाहत राजश्री शाहू कॉलनी री नंबर 23 जुना सिटी सर्वे नंबर 269/2 मधील या मिळकतीची हद्द मोजणी दिनांक 27/4/2023 रोजी पूर्ण झालेली आहे। यासाठी महानगरपालिकेने भूमापन अधिकारी कार्यालय सांगली यांच्याकडे रुपये 2,85,000 रुपये मोजणी फी भरली होती। त्यानुसार मोजणी नकाशा नगररचनाकार विभाग महापालिका यांच्याकडे जमा केलेला असून मिळकतीचे सामिलीकरण व अंतर्विभाजन करून रेखांकन मंजूर करण्याबाबतची कारवाई सुरू असून यासाठीचा तयार नकाशावर माननीय आयुक्त यांच्या स्वाक्षरीने आवश्यक कागदपत्रांसह अंतिम मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना भूमापन अधिकारी कार्यालय सांगली यांनी मनपास दिलेल्या पत्रात दिलेल्या आहेत। त्यानुसार आवश्यक कागदपत्रासह प्रस्ताव सादर करून 210+36 एकूण 246 घरांची नोंद सिटी सर्वेला होत असून यासाठी तत्कालीन नगरपालिका तसेच विद्यमान महानगरपालिकेच्या महासभेत ठराव मंजूर करण्यात आलेले आहेत। तत्कालीन आयुक्त माननीय रवींद्र खेबुडकर, माननीय सुनील पवार यांनी अनेक बैठका घेऊन सहकार्य केलेले आहे। पालकमंत्री माननीय आमदार सुरेश भाऊ खाडे, आमदार माननीय सुधीरदादा गाडगीळ यांनी या कामी सहकार्याची भूमिका पार पाडली। आर्किटेक्ट श्री अंकल खोपे यांनी नकाशे तयार करणे कामी सहकार्य केले। माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांनी या बाबतीत पुढाकार घेऊन हा जटिल प्रश्न सोडवण्यासाठी गेली 15 वर्षापासून प्रयत्न केले। त्यांना या कामी मनोज उर्फ आशिष गाडे, सुशांत कांबळे, शिवाजी वाघमारे, किशोर होवाल, कालकथित सुभाष होवाळ, मिलिंद गाडे, अप्पासाहेब साबळे, शहाजी मोरे, शंकर कांबळे यांच्यासह अनेकांचे सहकार्य लाभले। सिटी सर्वे नोंद झाल्यानंतर येथील सर्व रहिवाशांना रमाई आवास योजनेचा लाभ देण्यास सोयीस्कर होणार असून यापूर्वी रमाई आवास योजनेअंतर्गत बांधलेल्या घरांना बांधकाम पूर्णत्वाचा दाखला उपलब्ध होणार असून उर्वरित अनुदान उपलब्ध होणार आहे। याविषयी आयुक्त माननीय शुभम गुप्ता यांनी मोजणीसाठी भरलेली रक्कम 2,85,000 व सामिलीकरण व आंतरविभाजनाची रक्कम यासाठी आवश्यक शासकीय फी येथील रहिवाशांकडून भरून घेण्यात यावी अशा लेखी सूचना प्रशासनास दिल्या आहेत। यामुळे गोरगरीब जनतेवर अन्याय होणार असून सदरची रक्कम महानगरपालिकेला भरावी अशी मागणी माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांनी केली आहे।